माऊली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज पहाटे लोणंदहून निघाला। तो तरडगावच्या दिशेने वाटेमध्ये लागतं ते ठिकाण म्हणजे चांदोबाचा लिंब। या ठिकाणीच माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं उभं रिंगण पार पडतं। या ठिकाणातला चांदोबाचा लिंब असं का म्हणतात, उभं रिंगण परंपरा नेमकी आहे तरी काय, याविषयी या भागातील प्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ डॉक्टर मिलिंद काकडे पाटील आणि डॉक्टर ज्योती काकडे पाटील यांनी या संदर्भातली माहिती दिली। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवे। जय हरी विठ्ठल। मी आता लोणंद या ठिकाणी आहे। चांदोबाचा लिंब हे माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय। चांदोबाचा लिंब हे मंदिर आहे आणि याच ठिकाणी माऊलींच्या सोहळ्यातलं पहिलं उभं रिंगण पार पडतं। आता माझ्यासोबत डॉक्टर मिलिंद काकडे पाटील आणि सौ ज्योती काकडे पाटील आहेत। आपण दोघांकडूनही या मंदिराविषयी आणि या एकूणच सोहळ्याविषयी माहिती घेऊया। सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये। दरवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा तुमच्या भागात हा उत्साह आणि हे मंदिर, सगळ्यात पहिल्यांदा मला या मंदिराविषयी जाणून घ्यायचं। माऊलींची पालखी ज्यावेळेस आळंदी टू पंढरपूर जाते तर लोणंद आणि तळगावच्या मध्ये हे चांदोबाचं लिंबचं मंदिर आहे। हे पुरातन मंदिर आहे। ही परंपरा आहे की इथे एक पूर्वी लिंब होता आणि या लिंबाचे इथे लोक माऊलींची पालखी थांबायची आणि त्यामुळे याला महत्त्व निर्माण झालेलं आहे। आणि माऊलींची पालखी थांबल्यानंतर इथे उभं रिंगण होतं। आता उभं रिंगण लोकांना म्हणजे काय असतं तर हे उभं रिंगण रस्त्यावरच होत असतं। ज्या मानाच्या 27 पालख्या आहेत, पुढे साधारणतः 14 पालख्या, मागे 13 पालख्या आणि मध्ये रथ असतो। आणि मग 1.5 किलोमीटरवरून जो घोडा आहे तो घोडा पुढून पळत येतो आणि माऊलींच्या पादुकांचा स्पर्श करतो किंवा त्यांना नमस्कार करतो आणि परत मागे जातो। असं हे परत मागे जाऊन परत येऊन नमस्कार करतो। असं पूर्ण गोल घोडा त्या आपल्या जो माऊलींचा रथ आहे त्याला फिरत असतो, म्हणून हे उभं रिंगण म्हणतात। आणि याचं महत्त्व खूप आहे की पहिल्यापासून हे परंपरागत चाललेलं आहे, त्यामुळे लोकांना उत्साह वगैरे वाटत असतो, लोकांना ऊर्जा निर्माण होते त्यातून। डॉक्टर, तुम्हीसुद्धा तुमच्या भागामध्ये वारकरी थांबतात, तुमच्या इथे तुम्ही व्यवस्था करता, वारी अनेक दिंड्या तुमच्या इथे असतात, त्याबद्दल काय, कसा उत्साह आहे यावर्षी? यावर्षी पालखीमध्ये तसं बघितलं तर समाज भरपूर आहे, भरपूर लोक आलेले आहेत आणि अगदी उत्साहपूर्ण वातावरण आहे। लोणंदमध्ये काल पालखीचं स्वागत झालं, जी राहण्याची सोय करतात। आपल्या इथे आयुर्वेद सिटीला सुद्धा आपण सगळ्या वारकऱ्यांचं स्वागत, राहण्याची सोय, जेवणाची सोय करत असतो। यावर्षीचा समाज, जसं आत्ता मॅडम पण म्हणाल्या की खूप मोठा यावर्षी समाज आहे, वेगळ्या काही व्यवस्था आता नव्या शासनानं करण्याची आवश्यकता वाटते? नाही, यामध्ये आता की सर्वात महत्त्वाचं आहे की टॉयलेट बाथरूमची सोय होणं गरजेचं आहे, कारण समाज वाढतो आहे त्यामुळं तेवढी गरज लागते आहे। म्हणजे बरंचसं महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे, पण अजूनही मला वाटतं की टॉयलेट बाथरूम आणि राहुट्यांची की जिथं निवारा होईल। आता नाहीसे पाऊस नाही आहे, पण पाऊस असेल तर खूप तारांबळ होते, अनेक लोक मागे पुढे चालत असतात, त्यामुळं मी एक असं म्हणेन की त्या दृष्टीने करावं। शुद्ध पिण्याचं पाणी मिळायला पाहिजे, ज्यामुळे इन्फेक्शन होणार नाही आणि म्हणजे जी वारी आहे ती सर्वांची चांगल्या पद्धतीने होईल। महत्त्वाचं निवारा, भोजन आणि शुद्ध पाणी ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत। आणि रस्ते मोठे झाल्यामुळं आता तसा जाण्याचा अडचण राहिलेली नाही, लोक पडदिशी पुढे जातात। पूर्वी 5-5 तास, 6-6 तास जाम असायचा, अडकले जायचे, पण आता रस्ते मोठे झाल्यामुळं ते एक आता हा पालखी मार्ग झालेला आहे, त्याचाही खूप फायदा ह्या वारीला होतो असं मला वाटतं। नक्कीच, धन्यवाद। तुम्ही आमच्याशी बोललात, तुमची ही वारी आहे असं म्हणायला हरकत नाही आणि तुमचीसुद्धा वारी सुफळ संपूर्ण हो, याच शुभेच्छा। भगवान की जय। कॅमेरामॅन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रासाठी चांदोबाचा लिंब या ठिकाणाहून।